पैठण तालुक्यातील आपेगाव येथे व्यसनाधीन पतीने क्षुल्लक कारणावरून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। आरोपीचा पाठलाग करून पैठण पोलिसांनी काही तासांमध्ये जेरबंद करून तपास सुरू केला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी ज्ञानेश्वर प्रभाणे हा त्याची पत्नी मनीषा ज्ञानेश्वर प्रभाणे वय वर्ष 30 यास मागील 1 वर्षापूर्वीपासून नेहमी दारू पिऊन येऊन मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। दिनांक 7/7/2024 रोजी मध्यरात्री दारू पिऊन घरी आला व पत्नीस शिवीगाळ करून मारहाण केली। या दरम्यान आरोपीने धारदार शस्त्राने मनीषा प्रभाणे याच्यावर हल्ला केल्याने ती जागीच ठार झाली। आरोपी ज्ञानेश्वर प्रभाणे पळून गेला आणि घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून काही तासातच शोध लावून त्याला जेरबंद केले। मयत मनीषा प्रभाणे याचे वडील कैलास नारायण नवगिरे राहणे चांगतपुरी तालुका पैठण यांच्या तक्रारीवरून पैठण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आर गोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।